आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं आणि तिथं लाल डायरीमध्ये तिथं हिशोब होते, ते हिशोब आम्ही उघडकीस आणले आणि आज 2 महिने झाले का अजून कुठं कारवाई होत नाही. अहवाल तयार झाला, अहवाल मिळाला, मग कुणाला वाचवायचा तुम्ही प्रयत्न करताय ह्या अशा नालायक लोकांना. आणि आता पुढचा मोर्चा आमचा आरोग्यमंत्री आबिडकर साहेब यांच्यावर असणार आहे. छत्रपती प्रमिलाराजे कोल्हापूर ह्या दवाखान्यामध्ये अनेक वर्षापासून तिथं बिलांसंदर्भात बिलं मंजूर करण्याचा बठाया सुरू होता. सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी यांना अडवणूक करून 5% 15% पैसे खायचे धंदे चालू होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं आणि तिथं लाल डायरीमध्ये तिथं हिशोब होते, ते हिशोब आम्ही उघडकीस आणले आणि तिथं भांडाफोड केला की कशा पद्धतीने ह्या सरकारी दरम्यान लूट सुरू आहे. त्यापासून एक समिती नेमली आबिडकर साहेबांनी. विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला. आमचे शिवसेना नेत्याने आमदार भास्कर जाधव साहेबांनी प्रश्न उपस्थित केला. तिथं आबिडकर साहेबांनी उत्तर दिले की कोणत्यापासून आम्ही तातडीने समिती नेमतोय आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करतोय. आज 2 महिने झाले का अजून कुठं कारवाई होत नाही. अहवाल तयार झाला, अहवाल मिळाला, मग कुणाला वाचवायचा तुम्ही प्रयत्न करताय ह्या अशा नालायक लोकांना की बदनाम करतायत. आरोग्य खातं कोल्हापूर बदनाम करतायत, सर्वसामान्य लुटतायत. ही जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा. मग सिव्हिल सर्जन असून दे किंवा कर्मचारी असून दे, ते रॅकेट एकदाच उद्ध्वस्त करा असं आमचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री आबिडकर साहेबांना विनंती आहे. आता संदर्भात आम्ही जे निवेदन दिलं त्याने आम्हाला सांगितलं जे आम्हाला जे अधिकारी आहेत त्या अधिकारांचं अंमलबजावणी वरिष्ठ करतात आणि जे इथले जे अधिकार आहेत, सिव्हिल सर्जन अधिकार आहेत, त्यांच्या बाबतीत 3 दिवसात ह्या लोकांना त्या नोकरीवरून कार्यमुक्त करतो अशा पद्धतीने आम्हाला संबंधित सूर्यवंशी या अधिकाऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे. यापूर्वी आपल्याला आश्वासन देण्यात आलेलं होतं, परंतु त्यावरती कोणती कारवाई झाली नाही. आता परत जर कारवाई नाही झाली तर काय करणार? लोकशाही मार्गानं आम्ही त्यांना आत्तापर्यंत जवळजवळ 2 महिने वेळ दिला. आम्ही ठीक आहे, सरकारी कामात थोडा वेळ होतो, परंतु किती वेळ थांबायचं? 2 महिने थांबायचे आम्ही. आता परत आम्ही थोडे दिवस थांबणार आहोत आणि आता पुढचा मोर्चा आमचा आरोग्यमंत्री आबिडकर साहेब यांच्यावर असणार आहे. त्यांना आम्ही विचारणार, कारण हे जे निष्क्रिय अधिकारी बसवले असतील, बोर्डचे बी धोरणावले खोटारडे अधिकारी बसवले असतील, फसवणारे अधिकारी बसवले असतील, तर मग नाईला स्वतः शेवटी आम्हाला आबिडकर साहेबांचे पर्याय नाही आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.